आज भुसावळ शासकीय रेस्ट हाऊस या ठिकाणी सर्व आंबेडकर प्रेमी, आंबेडकरवादी, संविधान प्रेमी सर्व गटातटाची आंबेडकरी रक्ताची अत्यंत महत्त्वाची ही बैठक उपवर्गीकरण रद्द करा बदर समिती जी गठीत करण्यात आलेली आहे ती समिती देखील या ठिकाणी जी आहे चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी गठीत करण्यात आली आहे आणि अशा पद्धतीने उपवर्गीकरणाच्या विरोधात एक कृती समिती आम्ही सर्वांनी या ठिकाणी आंबेडकरवाद्यांनी, संविधानवाद्यांनी निर्माण केलेली आहे। आणि आजच्या या बैठकीमध्ये असं ठरलं की आम्ही सर्वांनी मिळून आंबेडकरी रक्ताचे, आंबेडकरी चळवळीचे, आमची भीमसैनिकांची, आमची संविधानवाद्यांची ताकद आणि शक्तीचं प्रदर्शन करण्यासाठी आम्ही सर्व एकत्र या ठिकाणी आलेलो आहोत। आमची मागणी या ठिकाणी ही आहे की उपवर्गीकरण या ठिकाणी रद्द झालं पाहिजे आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यापूर्वी छत्रपती राजश्री शाहू महाराजांनी आरक्षण दिलं आणि ते आरक्षण देत असताना त्यांनी संपूर्ण समाजाला या ठिकाणी आरक्षण दिलं। तोच धागा धरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये घटनात्मकदृष्ट्या कायदेशीर SC ST OBCंना आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे आणि असं असताना देखील या ठिकाणी राजश्री छत्रपती शाहू महाराजांपेक्षा कोणी विद्वान होण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू नये। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा तुम्ही विद्वान नाही आहे। त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा पंगत वाढली आरक्षणाची तर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः म्हटलं, बाबासाहेब आंबेडकर इथपर्यंत म्हणाले की जर का माझ्या घरामध्ये मुलगी जन्माला आली असती तर मी मातंग समाजाला दिली असती आणि जावाई केला असता। बाबासाहेब आंबेडकरांचं इतकं प्रेम मातंग समाजावर आहे। जेव्हा SCला बाबासाहेब आंबेडकरांनी पंक्तीमध्ये जेवण वाढलं, STला वाढलं, OBCना वाढलं, बाबासाहेब आंबेडकरांनी भेदभाव नाही केला आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा आरक्षण दिलं तर या ठिकाणी शंकरराव खरात हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ज्यावेळेस त्यांचं निधन झालं तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शेवटचं या ठिकाणी श्वास घेत होते। लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना त्यांचे सख्खे भाऊ या ठिकाणी शंकरराव साठे म्हणाले की आता काय करायचं तुम्ही गेल्यानंतर अण्णाभाऊ, तर अण्णाभाऊ साठे मरताना हे म्हणाले की शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या रक्ताचा थेंब पडेपर्यंत एकच बाप आंबेडकरी चळवळीत काम कर। म्हणून RPI मध्ये त्यांनी या ठिकाणी जॉईन झाले आणि संपूर्ण आयुष्य RPI आणि आंबेडकरी चळवळीमध्ये या ठिकाणी घालवलं। भीमसैनिक म्हणून अण्णाभाऊ साठे या ठिकाणी वारले। जग बदल घालून गाव सांगून गेले माझे भीमराव, भीम नावाचा घन घ्या। आणि या आरक्षण विरोधी समितीचे जे लोक आहेत हे आमचे बंधू आहेत, आमचे भाऊ आहेत, पण मनुवाद्यांचं जे षडयंत्र आहे, जे RSSचं षडयंत्र आहे, हे संपूर्ण या षडयंत्राला बळी पडलेले आहेत आणि म्हणून या ठिकाणी जे आहे हे संपूर्ण या ठिकाणी हा जो डाव आहे, हा जो षडयंत्र आहे, हे षडयंत्र आम्ही जागृत लोक, आंबेडकरवादी, संविधानवादी, ते आमचे भाऊ आहेत, ते देखील मोर्चात सहभागी होणार आहेत। मातंग समाज देखील सहभागी होणार आहे। मुंबईमध्ये झाला होता। SC ST OBC सर्व समाज या ठिकाणी सहभागी होणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये हे शक्ती या ठिकाणी आम्ही करू। संविधानिक पद्धतीने, लोकशाही पद्धतीने, शांततेने आणि पोलीस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करून, व्यापाऱ्यांना पूर्ण सहकार्य करून गावामध्ये सगळे शांतीपूर्ण अहिंसक पद्धतीने हा आमचा मोर्चा या ठिकाणी होणार आहे। ओछीराम कांबळेचे तुकडे तुकडे झाले। ओछीराम कांबळे शेवटच्या क्षणी त्यांचा मुलगा या ठिकाणी चंदरचे तुकडे तुकडे झाले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नाव मिळालं पाहिजे नामांतरासाठी जातीवाद्यांनी त्याचे तुकडे तुकडे केले। त्या तुकड्यातून त्या रक्तातून एकच नारा निघाला, जय भीम के नारे पे खून बहा तो बहने दो। या आंबेडकरी चळवळीसाठी मातंग समाजाने आपलं रक्त सांडवलंय आणि त्यांच्या हक्कासाठी आम्ही लोक लढलेले लोक आहोत। या ठिकाणी जे जसं भीमा कोरेगावच्या वेळेस असे ऐतिहासिक आमचे मोर्चे झाले, हे आमच्या रक्तात आहे। भीमा कोरेगाव विडलच्या वेळेस जसे आमचे एक मोर्चे झाले त्यापेक्षाही आम्ही जबरदस्त मोर्चा या भुसावळ शहरामध्ये आंबेडकरी जनतेची एकजूट दाखवून देऊ। त्यासाठी सगळ्या बाया, आया, बहिणी, भीमसैनिक सर्व सहभागी होतील आणि विशेष करून सगळे SC जातीचे लोक सहभागी होतील, ST जातीय सहभागी होतील, OBC समाजाचे सहभागी होतील, बहुजन समाजाचे सहभागी व्हावे असं आवाहन या ठिकाणी करतो आणि थांबतो। जय भीम, जय संविधान, जय भारत, जय भीमा कोरेगाव।